काय करायचं बया या माणसाचं? किती वाजले आता? हे कृष्णे, अगं तू कारखान्यावर कामाला जाणार आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं की नाही? नाही. अगं सांग की मग. जरा हळू बोलतो का? मामीचा मुलं बघितलंस ना कसा आहे? आत्ता सांगू का तिला? नंतर सांगते म्हणलं ना. अरे ये मुंजा, काय चाललंय रे तुझं? हा, गप अभ्यास करू दे की तिला. तुला घरला जायचं नाही वैर? किती वेळ झालाय आता? जा बाबा घरला. आता घरी जाऊन तरी काय करू? त्या घरात जाण्यापेक्षा मला इथं थांबलेलं बरं वाटतं. मम्मी अजिबात सरळ बोलत नाही. पप्पाचं तिसरंच काहीतरी चाललेलं असते, त्यामुळे मला अजिबात तिथं करमत नाही. ये बाबा, तर तसलं काय बोलू नकस हं? पहिलं घर गाठ तू. एवढं नका बोलू मामी. कृष्णाचं लगीन झाल्यावर मी जाय तुम्हाला सांभाळाय. हो मामे राहू दे की, कशाला हाकलतीस त्याला? आज आपण त्याला जीवनच पाठवूयात. काय रे म्हणजे? कृष्णा, ए कृष्णा, मुंजा हाय का ग? हाय की काकी? ए म्हणजे काकी काय म्हणतात बघ. हा काका बोला की. अरे ती कालची पुरणपोळी उरली ती तेवढी घेऊन जा की. काय ना ग, त्याला काही ताजं खायला मिळत नाही वय? मी गरम गरम पोळ्या केल्या, तो इथंच जेवणार आहे. कवा जमलं तर ताजं आणून देत जा. तो काही रस्त्यावर पडला नाही. बरं बरं. चल रे पोरांनो, पडदेशी गरमागरम जेवायला घ्या. चल रे मुंजा. ए मुंजा, उठपट दिशी गरमागरम जेवून घेऊ. हा यासनी यायला लयच उशीर लागला ग. मामे तू कशा पाय काळजी करती? मामा बसला असेल पारावर गप्पा हाणत. काय र? पण प्याया गेल्यावर एवढा वेळ नाही लावत ती. मी बघून येतो. हे थांब, मी बी येते की. एकाला दोघं असलं की बरं पडतं. चल चट दिशी जाऊन येऊ. हा जेवण आलो गरम आम्ही. करून ठेवतो, आलोच आम्ही. गय आईला मला लय टेन्शन यायला लागले. अख्खं गाव पालत घातलं तरी मामा गहू नाही. नाही नाही टेन्शन घेऊ नको. असं इथंच कुठेतरी. ऐक की मी काय म्हणते मुंजा, तू इकडे जा मी इकडे जाते. हा बरोबर. नीट जा फक्त. जा, काळजी घे, कुत्र्यापासून सांभाळ. हो र. हाड. मामा, हे मामा. हो, आमचं सोपान मोहन दिसलं का? नाही हो, हा, नाही. तुम्हाला सोपान टाईट गटारीत पडे. अरे लोड आहे. हे बघ हे बघ हे बघ, हे लोड आहे. हे बघ, पडेल पडेल. तिकडे अरे तुमच्या आईला तुमच्या डोक्याचा बोकस करून टाकीन. कशाला माझ्या नादी लागताय? मी तुमच्या नादी लागलो. तुमच्या बापाला जाऊन महाई गटारीत फाईट मारून. सोप्या लय बोल नको. काय करणार रे? हा खैरा काय चाललंय तुमचं? वयाचं तरी भान ठेवा की. हा सॉरी कृष्णे, मामा म्हणण्याच्या सुद्धा मी लायकीचा नाही ग कृष्णे. अरे त्या जगात माझ्या इतका नालायक माणूस कोण नसेल कृष्णे. मला माफ कर कृष्णे, लय मोठी चूक केली मी. अरे मामा काय बी काय बरळतोयस र? रडायचं थांबवून उठपट दिशी. चल इकडे बघ. चल अरे मामा. मामा अरे तुझ्या क्लाससाठी पैसे घेतले होते मी, पण एकदा खिशात पैसा आला की मला उधारी देण्यावरच संपून जातो कृष्णे. लय गरज आहे ग माझ्या कृष्णे, लय गरज आहे. कोणच्या तोंडाने आशाच्या पुढे जाऊ मी? मला माफ कर मामा. अरे मग मामा रडायचं काय आहे त्यात? तू तुझ्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठीच केलंस ना. झालं तर मग हे की नाही? हा हे बघ मामा, तुझी कृष्णी आहे की नाही? तुला कोण बी काय नाही बोलणार. हा ना र, मामीला सांगितलंच नाही तर मामीला कसं कळेल? सांग बरं. अरे माझा गुन्ह्याचा मामा आहेस तू. इकडे बघ माझ्याकडं. इकडं तू तसं रडायला लागलास तर आम्ही कुणाकडे बघायचं मामा? सांग बरं. अरे देवा, जेवढी आपल्या लेकरा प्रेम करते तेवढी माझी कृष्णी माझ्या प्रेम करते.
लग्नासाठी हायती बघ. यो राणीहार, या पाटल्या, ही नथ, हे कानातलं. लग्नात माझी हौस झाली नाही की निदान सुनेची तरी व्हावी म्हणून समद एक एक करून केले या. आता हे समद तिचं आहे बघ. गुले, तुला यो हार कसा वाटतो या? भारी आहे ग, लय आवडला मला. अंतरेला शोभून दिसल बघ. वय अंतराला शोभून दिसेल. वय तर विधात्यांची सून शोभून दिसायला हवी. अगं पर विद्या त्यांची पहिली सून तर अल्पायुषी ठरणार आहे ना व. म्हणजे गुरुजींनीच सांगितलं की त्या दिवशी. पर त्याला बी काहीतरी उपाय असेलच की. आणि माझा राया काय एवढा कम नशिबी हाय वय? त्याचं लगीन होणारच. मी बघते काय करायचं ते. काय चाललंय? कुठं काय काय नाही. मग आजच हे दागिने का काढून ठेवले? आजच लग्न लावायचंय का त्याचं? तसं नव्हं, पण आधी तयारी केलेली बरी. त्यात आम्ही बघत होतो अंतरेला कुठला दागिना शोभून दिसतोय ते. वय रंजे, दागिनं समद तिजोरीत व्यवस्थित ठेवा. येते मी. हे सगळं होईल हो, पण त्या ज्योतिषाच्या भविष्यानंतर तुमच्या दादाच्या पायाखालची जमीन हादरलीये. तो त्याची पोरगी द्यायला तयार होईल का आता? खरंय तुमचं, पण आपण दादाला तयार करू की? असल्या थोतांडावर विश्वास ठेवणार माणूस तुमचा ऐकणार आहे? न ऐकायला काय झालं? नाहीतर आपण असं करूया, गुरुजींनाच विचारूया. त्यांना म्हणूया तुम्ही सांगितलंय विघ्न आहे, आता उपाय बी तुम्हीच सांगा. हे आमचा काही या गोष्टीवर विश्वास नाही. हे ज्योतिष वगैरे पत्रिका भंपक असतं. अहो, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सांगो जाती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हासी कंटाळा पाहून आवडती डोळा. रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होय एक तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. हे भविष्य सांगणारे लोक ना फसवे असतात. बस आता माझ्या पुढे सुरू करू नका. असे तिथं तोपलेल्या एखादा लिंबू आहे का ग? हाय की. आता समधी लिंब तुमची दार उतरवायलाच घालवते बघा. आज बंगल्यावरनं सरळ घरला आला नाहीत ना तर मी हाय आणि तुम्ही हाय. कसं आहे? अगं बंगल्यावर सरळ निघालो की घरीच येतोय मी. हाय का ना कृष्णे? आता तू पण आपल्या मामावर राग धरणार आहे? नाही रे मामा, मी कशाला रागवू तुझ्यावर. हे घे चापी पडदिशी गार होतोय. अयो बाय माझे, सोड सोड. अगं सोड सोड. तुला आला फोड तवा. अगं पुरीनं कष्ट लिहिलेलं कागद खावंसं वाटलं रे का तुला? ए मामा, आवा राय आले ती. अयो मालक तुम्ही? आम्ही उरकून बंगल्यावर निघालो होतो, तुम्ही कशाला यायचं? मी पाणी आणते. पाण्यात या, तुम्ही बसायचं. किती कृष्ण हे तर राडा करून ठेवला. या आतमध्ये या, आतमध्ये या. थांब, आतमध्ये आवार तुम्ही. अयो तुम्ही खाली कशाला बसला? वर बसा, वर बसा. त्याला काय होत नाही, असू द्या. ही घे पाणी. काय गरीबाकडे काम काढलं होतं? कृष्णाकडे काम होतं जरा. माझ्याकडे काही विशेष काम काढलंस? मामा, ते कृष्णाला सोबत घेऊन मदनच्या घरी जायचं होतं. अहो अहो जा की मग. हाव पण माझ्या नोट्स. अगं ते नंतर कर की. अगं मी वर राखतो, तुझा तुझा तुझा
चला ये तुम्ही हा आओ आओ पहिल्यांदा गरीबाच्या घरी आलाय काहीतरी खाऊन जा. मामा नंतर कधीतरी हा चहा टाकते की पटकन. तुझ्या हातचं वांग्याचं बरं खायचंय मला मामी, पण आता नाही, नंतर नक्की. हा वय चल. चला मी पण उरकून जातो मागल्या. मी नाही बसणार तुझ्या गाडीवर. ए नखरं करायला येळ नाही इथं. मदनच्या घरी गेलं पाहिजे लवकर. बसणार नाही बोलली होती. तू म्हणतोयस म्हणून आत्ता बसते, परत कधीच नाही बसणार. धाकलं मालक काय झालं हे? बसायला खुर्ची आण. मालकाला बसायला नको खुर्ची नको. हे असतं तर त्यांना अजिबात आवडलं नसतं. असं तुम्ही खाली बसलेलं. अहो असू द्या, काय नाही होत. तुमचं लई कौतुक करायचं. उठता बसता तुमचं नाव असायचं तोंडात. अहो या की भाई, बघा की कोण आले. धाकलं मालक आले तुमचं. काकी काकी सावरा बरं स्वतःला. कुणाला बघू आता मी. माझ्या पोरीनं कुणाकडे बघायचं. संगीता वहिनी चहा टाकावायचं दोघांनी. आहो ना ग. चहा नको, तुम्हालाच भेटायला आलोय. मदन भाऊजी यांच्याकडे कामाला होतं का? वय मालक चांगला आहे की जोडीने विचारपूस करायला आले. नाहीतर आजकाल गोरगरिबाला कोण विचारतात. आहो हे घ्या, भाऊसाहेबांनी मदत पाठवली आहे. नको नको. माझा नवरा अटॅकनी गेलाय आणि कुठल्या बी माणसाचं जाणं आपल्या हातात नसते. थोरल्या मालकांनी आधीच लय केलंय आमच्यासाठी, आणि ते असताना तर त्यांना आवडलं नसतं. बरोबर आहे तुमचं, पण मदन बी आमच्यासाठी कोणीतरी होताच की. अहो घरातला माणूस होता. मला जसं कळतंय तसं सोबत आहे त्याची. आणि त्याच्यासाठी नाही करायचं तर मग कुणासाठी करायचं आम्ही? अहो कर्तव्य आहे आमचं. इथून पुढे तुम्हाला कधी बी मदत लागली तरी आम्हाला सांगा, आम्ही मदत करू तुमची. आणि इथून पुढे मदनला मिळणारा पगार महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पोच होईल. हे घ्या. खरंच नको. काकी मदन दादा मला अगदी लेकीसारखा मानायचा. हे असं झाल्यामुळे तुम्हाला जेवढं दुःख होतंय तेवढंच आम्हाला बी दुःख होतंय. घरातला करता धरता गेला की त्याचं दुःख काय असतं हे मला चांगलंच माहितीये. तुला माहितीये काके, लई लहान होते ग तेव्हा माझे आई वडील गेले. तेव्हापासनं माझ्या मामी मामानं मला स्वतःच्या लेकीगत सांभाळली. स्वतःच्या जीवापेक्षा जपणारा माणूस जेव्हा लांब जात ना त्याचं दुःख लई वेगळं असतं ग. ही जशी तुझी पोरगी आहे ना तशीच या कृष्णीला बी तुझी पोरगी समज. ह्याला नाही ना ग माणूस. मला सांग, अजून तुझ्या पोरीचं शिक्षण हाय, लग्न हाय, त्यासाठी पैसे लागतील का? नाही लागतील ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या या पोरीचं शिक्षण जर पूर्ण नाही झालं ना तर भाऊसाहेबांना लई वाईट वाटेल. तेव्हा हे स्वीकार, आता तुलाच खंबीरपणे हे घर सांभाळायचं. तेव्हा सावर स्वतःला. तायडे, हे तायडे,
अरे प्रदीप दादा, सारिका वहिनी, या की. अगं बया बया बया, गाडी वेगळीच दिसत्या. नवीन घेतली का काय? ही जुनीच गाडी आहे. मागच्या वेळेस आणली होती ना, ती नवीन गाडी आहे. हा, म्हणजे ती नवीन गाडी होती. बरोबर. अगं गुले, त्यासने आत तरी येऊ दे. या या या. बस. अंतराला बरोबर नाही आणलं? काय झालं? का बोलनास? माफ करता आयडे, पण रायाचं आणि अंतराचं लग्न नाही होऊ शकत. कुठला बाप आपल्या मुलीचा बळी देईल? अरे असं कसं म्हणतोयस? माझा नकार होता का? गुरुजींनी या मुलाच्या पत्रिकेत पहिली पत्नी अल्पायुषी असेल असं सांगितलं नसतं तर माझी काहीच हरकत नव्हती. म्हणजे असा योग ज्या मुलाच्या पत्रिकेत आहे त्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न नाही लावू शकत मी. बघ बरं, नाराज केलंस का नाही तिला? अरे केवढी तयारी केली तिने लग्नासाठी. ढीकभर दागिने काढून ठेवले ती काल. अरे लई स्वप्न रंगविले ती. हे बघ, आपण एक काम करू, आपण परत गुरुजींकडे जाऊ. त्यांनी जर आपल्याला संकट आहे म्हणून सांगितले ना, तर त्या संकटावरचा उपाय बी त्यांच्याकडे असेलच की. गुरुजींनी एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं, त्यात बदल होत नसतो. अरे असं कसं म्हणतोयस? प्रत्येक टायमाला तुझ्या गुरुजींनी सांगितलेलं खरं होईलच असं कशावरनं? ह्या टायमाला खोटं बी ठरू शकतंय. असं होऊच शकत नाही. तुमचा तो नोकर मदन, त्याच्या मरणाचं भाकीत गुरुजींनी केलं होतं. गेला नाही अटकनं, झालं ना खरं भाकीत. मलाही बिझनेसच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की नुकसान होईल, तोट्यात जाशील. मी त्यांचं ऐकलं नाही आणि बुडालो. आता तूच बघतीस ना, चहा पाण्याला पण महाग झालोय. हे सूटबूट सुद्धा भाड्यानं आणायला लागतायत. अरे ती तुझ्या नशिबाने झालं असेल. अंतरा आणि रायाचं जर लगीन झालं तर पैशाचा पाऊस हाय. एका ठोक्यात तुझं कर्ज फिटल आणि आपली अंतरा ह्या समद्याची मालकीन होईल. त्यामुळं काय बी झालं तरी अंतरा आणि रायाचं लगीन होणं लई महत्वाचं आहे. म्हणजे गुरुजींच्या भविष्यवाणीवर मी अविश्वास दाखवू? एकदा गुरुजींचं ना ऐकून पस्तावलंय. आणि हा तर माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे काही झालं तरी हे लग्न नाही होऊ शकत. काय र? अरे थांब की, एवढ्यात कुठे निघालास? हे बघ, सगळा विषय झालाय त्यामुळे मी निघालोय. तू मला आता फोर्स करू नकोस. नाही नाही, मी कशाला फोर्स करते तुला? अरे तुझं बरोबरच आहे. आता तुझ्या पोरीच्या जीवाची काळजी तुलाच असणार की. मी त्याच्यासाठी नाही काही थांबवलं, तुला एका दुसऱ्याच कामासाठी थांबवलं. बोल, काय काम आहे? तुझी लायकी दाखवायला थांबवलंय. अरे माझी गाडी! कोणी नेली असेल? खरं नाही. दादा, अरे काय झालं रे? गाडी कुठे गेली तुझी? नाही म्हणजे आता भाड्याच्या गाडीवर किती दिवस मिरवणार? उचलून नेली का काय? हे तुझंच कारस्थान आहे ना? हे बघ, एवढ्या मोठ्या घराण्याबरोबर सोयरीक करायची तुझी लायकी तर आहे का? फक्त तुझं कर्ज फिटावं म्हणून समदायो घाट घातला होता मी. आणि तू कुठल्या गुरमीत सांगतोस रे ही लगीन व्हायचं नाही म्हणून? जरा समजव नवऱ्याला नीट. सोन्यासारखी संधी आली हातातनं घालवू नगच म्हणाव. नाही पोरी बरोबर कवा रस्त्यावर येशील का नाही ती बी कळायचं नाही. रायाच्या कुंडलीत दोष असताना कुठली पोरगी त्याच्याबरोबर लग्न करेल? आणि कोण स्वतःचा जीव धोक्यात घालेल? सांग ना मला. तुमचा जोडाला एक वाढ दिसतोय. सुखानं संसार करा. ह्यांनी मला सांगितलंच होतं धाकल्या मालकांचं लग्नाचं बघायचं चालले. पण खरं सांगू का धाकलं मालक, सोन्यासारखी पोरगी मिळाली तुम्हाला. अहो तसं काय? हॅलो, राया, हा? मला वाटलं होतं तू फक्त रागीट आणि खडूसच आहेस, पण आता कळालं तुझ्यात माणुसकी बी आहे की. हा मग हलक्यात कामच नसतंय आपलं.
आणि मला बी वाटलं होतं की तू नुसतं पुस्तक किडाच आहेस, पण माणसांवर बोलायचं जमतंय की तुला बी. आणि मला तर भीती होती की तुझा पचका होतोय का काय. माझा पचका? अरे उलटा तुझाच पचका झाला. तू सांगितल्यावर काकींनी ऐकलं नाही, पण मी सांगितल्यावर काकींनी ऐकलं. त्याला बी स्किल्स लागतात, कुणाची बी कामं नसतात ती. स्किल बिल काय नाही, मी असं बी बायकांवर जास्त बोलत नाही. तू बोलत नाहीस? अरे त्याच बोलत नाहीत तुझ्या बरोबर. आणि का बरं बोलतील? सदान कदा तुझ्या तोंडावर असे 12 वाजलेले असतात. ए जास्त शहाणी होऊ नको, चल बस गाडीवर. काय गरज पडली? माझ्याकडे पाय आहेत की, जाईन पायी पायी.